नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत आमच्या उटीची ट्रिप शेअर करणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. घरामधून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलो होतो. तिथे आम्ही छान असं जेवण केलं. त्यानंतर डायरेक्ट जर्नी कंप्लीट झाल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी मॉर्निंगपासून मी व्लॉग स्टार्ट केला आहे. आम्ही आलेलो आहे उटीला. हा तुम्ही बिया तुम्ही बिया कधी असलो अयो एडिटिंग बोलायचं म्हणल्यावर डेअरिंगच होत नाही. हे बघा आमची मम्मी आणि माझा भाऊ हे माझा भाऊ बघा. हॅलो येऊ दे गाडी पुढे थांबा. तुम्ही पहिल्यांदा चपल्या गोठ आहे त्याच्यात तो थोडासा गोठ आहे त्याच्यात एक नाही बसत 2 दिवस तिथे. बोट नाही बोट. उद्या सकाळ आधी बोट म्हणजे बोट. तुला आवडतं बसायला बोटमध्ये? तशा बोट मध्ये लय डेंजर आहे पण तिथे हलवू डेंजर आहे. डेंजर आहे वे. थोडंसं जर्नी करून गेल्यानंतर सर्वात फर्स्ट पॉईंट आम्ही बघणार होतो तो म्हणजे होता एक पार्क. त्या पार्कमध्ये गेलो तर आम्ही एकतरी कालपासून काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्ही जाताना स्नॅक्स सोबत घेऊन गेलो होतो. तर सर्वात अगोदर तर त्या पार्कमध्ये आम्ही एक जागा शोधत होतो थोड्या वेळ बसण्यासाठी. तिथे आम्ही बसून जे आमच्यासोबत काही आम्ही स्नॅक्स आंबा वगैरे काही आणलं होतं ते खाल्लं. त्यानंतर मग त्याच पार्कमध्ये मुलींसाठी खेळण्यासाठी खूप छान छान काही गोष्टी होत्या. तिथं आम्ही खूप सारा एन्जॉयमेंट केला. जवळजवळ 1 तास आम्ही या पार्कमध्ये मुलींसोबत खेळलो होतो. आणि फायनली मग आम्ही पार्कमधून बाहेर निघालो. सर्वात अगोदर तर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो, कारण की खूप जास्त भूक लागली होती. तिथे आम्ही प्लेन राईस मागवला होता तर तो खाल्ला. आणि मग आम्ही गेलो होतो उटीमधला सगळ्यात जास्त फेमस व्ह्यू पॉईंट, तो म्हणजे टी गार्डन बघण्यासाठी. जो की पॉईंट एवढा जास्त जबरदस्त होता. तिथे गेल्यावरती एवढं भारी वाटत होतं की मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. तिथे मी खूप छान छान व्हिडिओज आणि फोटोज काढले. देन आम्ही गेलो होतो सिम्स पार्क बघण्यासाठी, जो की टी गार्डनपासून थोड्याशाच अंतरावरती होता. तिथे गेल्यावरती आम्ही सर्वात अगोदर तिकीट काढली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो पार्कमध्ये.
मुलींचे खूप छान छान फोटोशूट करून दिले जात होते. तर मग आम्ही सर्वात अगोदर तिथे श्राव्याचा आणि श्रेयांशीचं फोटोशूट करायचं ठरवलं. म्हणजेच पार्क फिरून आल्यानंतर मग आम्ही श्रेयांशीचं फोटोशूट केलं. देन आम्ही नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला असेल तर तो होता टी फॅक्टरी. आम्ही गेलो होतो टी फॅक्टरी बघण्यासाठी, पण आम्ही पूर्ण टी फॅक्टरी बंद झाल्यावरती म्हणजेच आम्हाला खूप लेट झालं होतं. पण तरी पण त्यांनी आम्हाला खूप छान टी फॅक्टरीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. सो व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा. स्टार्ट करेगा वो प्रोसेस. 200 एकड़ का टी प्लांटेशन है. टी का सीजन क्लाइमेट ऐसा कुछ नहीं है. वो डेली ग्रोइंग क्रॉप. वो डेली प्लग करके डेली तोड़ के इधर प्रोसेसिंग करेगा. 3 तरफ का लीव्स रहेगा. ये दोनों ट्रे में पूरा बड़ा बड़ा साइज लीव्स, ऐसा बड़ा बड़ा साइज लीव्स रहेगा. और इससे छोटा साइज लीव्स भी है. हाँ, ऊपर देखो ऐसा स्मॉल स्मॉल लीव्स भी है और एक बंद वाला लीफ भी है. इससे नहीं है, मैं फील्ड में दिखेगा. ऐसा बड़ा साइज लीव्स में नॉर्मल चाय बनेगा. छोटा छोटा साइज लीव्स में ग्रीन टी बनेगा. वो बंद वाला लीफ में वाइट टी बनेगा. ओके, 3 तरफ का टी में 3 तरफ का चाय पत्ता में बनेगा. वो हाथ से अलग करके इधर आएगा. मैं पहले नॉर्मल चाय का प्रोसेस बताएगा, फिर ग्रीन टी वाइट टी. ये ड्राइंग एरिया लीव्स ब्लैक टी के लिए, वो मिल्क टी के लिए वो पत्ता से ग्राइंड करेगा. और ग्राइंड होने के बाद वो रोस्ट करेगा वो मिल्क टी. ये रोल्ड होने के बाद रोस्ट कर रहे हो तो वो बिना दूध वाला ब्लैक टी. ऐसा इधर दोनों अलग करके बाद वो रोस्ट करेगा. रोस्ट करेगा. रोस्ट करके बाद में वो ब्राउन ब्लैक कलर में हो जाएगा लीव सब. ऐसा आएगा रोस्टिंग करके बाद. इधर से प्रोसेस ऑलमोस्ट कंप्लीटेड है. बस टी पाउडर्स में ग्रेड्स है. ग्रेड्स मतलब साइज, मोटा वाला छोटा वाला ऐसे इसमें ग्रेड्स साइजेस है. तो सब इधर से कलेक्ट करके इधर ग्रेड करेगा. इधर आएगा. आप दोनों हाथ से लेके दोनों हाथ से ऐसे लेके इसमें अभी आ रहे हैं. थोड़ा हाथों के लिए उसमें लेना है. हाँ, दोनों हाथों के लिए उसमें लिख दिया. आप ये बना के समय में दूध के साथ बॉईल कर लो. आप डिकॉशन बन के बनाए तो ये अच्छा नहीं रहेगा. आप दूध के साथ ही बॉईल कर रहे तो अच्छा रहेगा. और मसाला चॉकलेट टी में 100% दूध, इसमें पानी नहीं डाल दो. 100% दूध में डाल के बनाएगा तो अच्छा रहेगा. ये तीनों नॉर्मल मैं अभी दे दिया. ये तीनों नॉर्मल चाहिए. आपको कुछ चाहिए तो इधर से आप ले लो. मसाला चाहिए 250 आधा किलो. चॉकलेट और जिंजर 220 आधा किलो. चॉकलेटचं घ्या. हाँ चलिए. ये लो सर, ये चॉकलेट चाहिए. वो मसाला चाहिए, ये चॉकलेट. पोरा, तू घेतलंच नाही ना. दिला नाही ना, अजून चॉकलेट बी दिलं. ये लो सर चॉकलेट. चॉकलेटचं आहे. हाँ ये अदरक टी. जाओ, 2 मिनिटं घ्या. अद्रक बी छान आहे.
हे चाय एक नंबर आहे, अदरक का मसाला चाय. मसाला चाय ना चॉकलेट green tea இருக்குல்ல, பையா, powder பண்ணி வச்சா எப்படி அதற்கு இருக்குமோ அதே மாதிரி தான். இது வந்து டீல போட்டு ஓபன் பண்ணி चॉकलेट आणि green tea யோட அதே brand. जे आहे अदरक हां. हाँ, मैं अभी दे दिए ना वो चाय पाउडर, ये टी पाउडर के साथ प्री मिक्स मिलेगा आपका. मसाला चाय है, इसमें कार्बन बिल झालंच नाही बरं का अजून. वाटर चाहिए. बेबी हे बघ तिकडं पाणी इकडे. कलर में दिखेगा ना, वो सब ऑयल निकाल दिया उसमें. ये देखो ऑयल के साथ ही रहता है. पेपर चाहिए आपका, काली मिर्च नहीं, ये दोनों बस. आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकीची ट्रिप मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमधून शेअर करेन. सो भेटूयात उद्या. बाय बाय.